आणि या वर्षात हे सगळे कार्यक्रम भारतच व्हावे, चांगले व्हावे, प्रत्येक गोष्टीचं चांगलं स्मरण व्हावं या उद्देशानं आज ही शाहू जयंती या ठिकाणी साजरी करतो. आणि विशेष म्हणजे शाहूरायांच्या आठवणीच्या पुस्तकाचं प्रकाशन आलं हे येणाऱ्या पिढ्यांना चिरंतन असं हे काम. तेव्हा हे आजचं होणारं हे शाहू महाराजांचं या ठिकाणी हा जयंतीचा सोहळा एक वेगळा होईल आणि आमच्या संस्थेच्या इतिहासाची नोंद होईल. पुस्तकाचं प्रकाशन वाचनालयात होणं हे फार अतिशय महत्त्वाचं आणि विशेषतः हा सगळा कार्यक्रम घडून आला पुस्तक प्रकाशनासाठी आपल्या गावचे सुपुत्र आणि एक विचार पत्रकार साहित्यिक यांनी सगळे हे श्रम घेतलेला हे पुस्तक तयार करण्यासाठी. कारण पुस्तक लिहिणं सोपं नाही, त्यांनी शेकडो पुस्तकं लिहिली आणि सगळी पुस्तकं अशी आहेत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि समाज पुरोगामी कसा होईल, पुरोगामी दिशेने कसा होईल अशा पद्धतीनं सरांचं लेखन आहे. आणि विशेषतः आता उतरून धुळे साहेब लेखन आहे ती म्हणजे त्या पत्रकारांच्या दिनेश त्यांच्या समोर त्यांचे सहकार्य आहे. आणि आज आम्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आमच्या वाचनालयाचे विश्वस्त सेवानिवृत्त डिवाईस माननीय रणजित साहेब यांना आम्ही विराजमान केलेलं. वाचनालयामध्ये नेहमी येणं, वाचनालयाच्या कामकाजामध्ये लक्ष घालणं, काही मार्गदर्शक सूचना करणं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं जबाबदार आम्हाला मार्गदर्शन. आणि हा सोहळा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शाहू महाराजांच्या जयंतीची व्हावा अशा पद्धतीने नियोजन आपण केलं. आपण सगळे आहात, आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी हा पुढील कार्यक्रम मार्गे सरतो. तर प्रथमतः त्या ठिकाणी पुस्तक प्रकाशनासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रणजित साहेब धुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमतः पुस्तक प्रकाशन पूर्ण करावं. बसा बसा दादा बघा आहे का दादा तुम्ही पुढे पुढे रामभाऊ तुम्ही पुढे स्टेजवर जमलेले दादा कोंडे साहेब डोंगे साहेब आणि आपण आज सर्व समोर बसले मान्यवर सर्वजण शाहू महाराजांचे 151 पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलो आहोत. त्याचेच औचित्य साधून दादाने कुर्णे यांनी शाहू महाराजांच्या आठवणी जे पुस्तक पूर्वीचं होतं त्याचं पुनर्प्रकाशित केलेलं आहे. ते प्रकाशित झाल्याचं मी जाहीर करतो. आजकाल शाहू महाराजांचे विचार पुसत चाललेले आहेत, समाजात त्याचा अभाव दिसत आहे. तर सदर विचार हे आपण आपल्यापासून चालू करून समाजात आदर्श घडवण्याचा प्रयत्न करावा अशीच मी सर्वांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द जय हिंद जय भारत.